हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते, याच्या पहिले आपण बघितलं होतं का एनर्जीचे डिफरंट फॉर्म्समध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. ओके, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणते एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी हे बनवूही शकत नाही आपण किंवा खतमही करू शकत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. ही फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्येच आपण कन्वर्ट करू शकतो. थस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. का युनिवर्समध्ये जेवढ्या अमाऊंटची एनर्जी आहे ते जशीच्या तशीच राहते. 1 करोड वर्षा पहिले जेवढी एनर्जी होती युनिवर्समध्ये तेवढीच एनर्जी आजही आहे आणि तेवढीच एनर्जी 1 करोड वर्षानंतरही राहणारच आहे. तर मग एनर्जी जाते कुठं? तर एनर्जी हे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज होते. ठीक आहे, तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट नाही होत, डिस्ट्रॉय नाही होत. इट कॅन बी कन्वर्टेड इनटू वन फ्रॉम टू अनदर अँड द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. एका एक्झाम्पलनं सांगितलेलं आहे का, एक थ्रेड घ्या आणि एक थ्रेड असे त्याला बांधा आणि त्याच्यावर नट बांधून घ्या आणि या एका नटाला हलवा तुम्ही. तर दुसरा नट सुद्धा थोड्या वेळानं हलताना तुम्ही बघणार. हा मुवमेंट करेल तर याच्यासोबत हाही मुवमेंट करेल. आता याला कोणी हलवलं होतं का? नाही, पण हा काऊन व्हायब्रेट होत आहे? बिकॉज याचा पॉवर हा हळूहळू या थ्रेडमधून याच्यामध्ये चेंज झाला, कन्वर्ट झाला, ट्रान्सफर झाला आणि नंतर हा नटसुद्धा हलू लागतो. ठीक आहे, तर याला आपण चेक करून पाहू का लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय हे काय म्हणते. तर दुसरा कन्सेप्ट आहे फ्री फॉल. फ्री फॉल मी तुम्हाला म्हटलेलं आहे का एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ॲक्ट करत आहे, तर ते ऑब्जेक्टला म्हणतात फॉलिंग फ्रीली ऑर दॅट ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल आपण बघू. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, सपोज एक ऑब्जेक्ट घेतला मी, तो आहे पॉईंट ए वर. आता इथं फ्री फॉलची गोष्ट आहे, इथं दुसरा कोणताही फोर्स हा अप्लाय होत नाही आहे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, हा समजा एखाद्या व्यक्तीने हातात धरलेला एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा बॉल आहे. तर हा ए पोझिशनवर आहे आणि ग्राउंड हा सी पोझिशनवर आहे. हा झाला ग्राउंड, त्याला नाव देऊ सी. ठीक आहे, आणि ए पासून सी पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणू आपण? हाईट एच. समजलं ना? का एका जणाने हातात असा बॉल वर धरलेला आहे आणि ग्राउंडपासून एवढ्या हाईटवर, आणि हाईटसाठी आपण काय यूज करत असतो? स्मॉल एच. ओके, तर हा झाला त्याचा तेवढा डिस्टन्स. ठीक आहे, हाईट एच. नंतर मधात कुठेतरी एखादा पॉईंट बी घेऊ, असंच कुठेतरी, मोजून नाही किंवा एकदम सेंटरमध्ये नाही, काही नाही. आणि सपोज ए पासून बी पर्यंतचा जो अंतर आहे, जो डिस्टन्स आहे, त्याला घेऊ आपण एक्स. समजलं का? ए पॉईंट होता आणि सी ग्राउंडपासून एच हाईटवर होता. नंतर मी मधात कोणता तरी एखादा पॉईंट घेतला बी, सपोज ते आहे एक्स डिस्टन्सवर. तर हा डिस्टन्स किती होणार? हा पूर्ण डिस्टन्स किती होता? एच. त्याच्यातून हे मायनस एक्स, म्हणून एच मायनस एक्स होत हे त्याचं डिस्टन्स होणार. ठीक आहे, समजत आहे? आता पाहू, हा बॉल हातामध्ये असताना याचं मोशन, याचं मुवमेंट काही होता का?
हालत होता का, काही होता का, डुलत होता, काहीतरी करत होता का, नाही. तर याची इनिशियल व्हेलॉसिटी u म्हणजे किती असणार, 0. ठीक आहे, याची इनिशियल व्हेलॉसिटी राहणार 0. तर याच्यामधील कायनेटिक एनर्जी बघू. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². ठीक आहे, आणि पॉईंट एवर, ॲट पॉईंट ए पॉईंटवरची गोष्ट चालू आहे. आता ए पॉईंटवर व्हेलॉसिटी किती आहे, 0, आणि 0 इंटू एनिथिंग 0, म्हणून कायनेटिक एनर्जी किती आली इथे, 0, मोठा 0. हां, आता याच्यात पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू एच. ठीक आहे, याचे व्हॅल्यू तर देऊन नाही म्हणून आपण काही करू नाही. आणि टोटल एनर्जी म्हणजे आपल्याला माहीत आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, याला म्हणतात टोटल एनर्जी. पूर्ण एनर्जी किती आहे, दोघाची प्लस. कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी mgh, म्हणून टोटल एनर्जी किती आली इथे, mgh. कारण या 0ला आता व्हॅल्यू राहिली का, नाही. हे झाली आपली पहिली कंडिशन. समजलं. थांबलेल्या अवस्थेत होतं, इथं तुमचा हात होता, हातात एखादा असा बॉल धरून होतो आपण फक्त, आणि त्याचं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण काढून बघितली. तर फायनल एनर्जी, जे टोटल एनर्जी आहे, ते दोघांची प्लस करून mgh आली. आता कंडिशन दुसरी पाहू. आता या बॉलपर्यंत पोचला, म्हणजे या पोझिशनपर्यंत, या बी पॉईंटपर्यंत तो बॉल किंवा तो ऑब्जेक्ट पोचला असेल, तर ह्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 0, आणि या इथपर्यंत पोहोचण्यासाठी समजा v, आणि इथं बी पॉईंटवर आहे म्हणून आता याला पॉईंट आपण vb देऊ. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी या बी पर्यंत किती होती, vb. ठीक आहे, आणि हा किती डिस्टन्स कव्हर केला यानं, x. तर इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल्स टू 0, आत्ताच सांगितलं हे, u इज इक्वल्स टू 0. डिस्प्लेसमेंट किती केला याने, x, आणि ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एवढ्या व्हॅल्यू आहे. तर इथे आपण न्यूटनचा लॉ लावू, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ठीक आहे, आता v² म्हणजे इथे घेऊ vb², कारण की इथे vb आपण यूज केला फायनल व्हेलॉसिटी, इज इक्वल्स टू u², u ची व्हॅल्यू 0, 0चा स्क्वेअर प्लस 2a म्हणजे g आणि s म्हणजे x, म्हणून v² इज इक्वल्स टू 2gx. ठीक आहे, एवढी व्हॅल्यू आपल्याला भेटली. एवढी व्हॅल्यू भेटल्यानंतर कायनेटिक एनर्जी म्हणजे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². या कंडिशन, आपण दुसऱ्या कंडिशनची गोष्ट करत आहोत. दुसऱ्या कंडिशनमध्ये v म्हणजे किती घेतलं होतं आपण, vb, म्हणून इथं vb देत आहोत. तर 1/2 m vb म्हणजे हा जे v चा स्क्वेअर आला, हा v चा स्क्वेअर म्हणजे 2gx, हे इथं काढलेलं m2gx. ठीक आहे, म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 2 कॅन्सल mgx. ओके. आता जेव्हा बी पॉईंटवर तो ऑब्जेक्ट आला, तर त्याची हाईट किती होती ग्राउंडपासून, h - x, एवढ्या हाईटवर आहे ना तो. आता हे हाईट धरणार आहे का तुम्ही, आपल्याला ग्राउंडपासून हाईट विचारलेली आहे. तर ही हाईट किती झाली, h - x, म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh होते. आणि इथं हाईट म्हणजे किती घेतली आपण, h - x. ओके.
म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच मायनस एम जी एक्स. हे दोघांना वाटून देऊ ना आपण. हां, एम जी एच मायनस एम जी एक्स. आता टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आत्ताच काढली आपण, एम जी एक्स, प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ही व्हॅल्यू एम जी एच मायनस एम जी एक्स. एम जी एक्स आणि मायनस एम जी एक्स कॅन्सल. म्हणून टोटल एनर्जी किती आली आता? फक्त एम जी एच. हे झाली आपली दुसरी कंडिशन. म्हणजे पहिली कंडिशन काय पाहिलं आपण, का एक ऑब्जेक्ट आहे तो ए हाईटवर आहे, तर त्याच्यामध्ये फोर्स किती होता, तर तो फोर्स किती होता त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण एनर्जी किती होती, एम जी एच. हे आपण काढून दाखवलं मी तुम्हाला. तो पॉईंट बीवर असेल तर त्याच्यामध्ये किती एनर्जी होती, तर त्याच्यामध्ये एनर्जी होती एम जी एच. हेही आपण आताच करून पाहिलं. आता कुठे येईल तो, आता कन्सिडर करू पॉईंट सी वर आला तर काय होईल, तर तसं कन्सिडर करून पाहू आपण. आता सी वर आल्यानंतर समजा त्याची व्हेलॉसिटी किती झाली, समजा तो पॉईंट सी वर आला ऑब्जेक्ट ॲट सी, तो व्हेलॉसिटी किती झाली त्याची, व्ही सी कन्सिडर करू. फायनल व्हेलॉसिटी इथपर्यंत जे व्हेलॉसिटी आली ते व्ही, पण आता इथं सी पॉईंटवर आहे म्हणून आपण सी घेत आहोत. तर इथे इनिशियल व्हेलॉसिटी किती राहणार, 0. कारण की इथे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण इथूनच कन्सिडर करू. हे पहिली पोझिशन आहे त्याची. डिस्प्लेसमेंट किती झाला याचा, हे पूर्ण एवढा एच, ए पासून सी पर्यंत हाईट एवढा डिस्प्लेसमेंट. आणि ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर आता फॉर्म्युला यूज करू. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता व्ही म्हणजे इथं यूज केला आपण व्ही सी, कारण की सी पॉईंटवरची व्हेलॉसिटी, इज इक्वल्स टू यू स्क्वेअर इनिशियल व्हेलॉसिटी 0, 0चा स्क्वेअर, प्लस 2 ए म्हणजे जी आणि एस म्हणजे एच, 2gh. म्हणून व्ही सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gh. आता पहिले पाहू आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. आता इथं सी घेऊ पॉईंट सीवर. आता व्ही सी स्क्वेअर म्हणजे 2gh, म्हणून इज इक्वल्स टू 1/2 एम 2gh. हे व्ही सीची व्हॅल्यू आपण इथं टाकून पाहू. 2 कॅन्सल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच. ठीक आहे. हे आली कायनेटिक एनर्जी. आता हा ऑब्जेक्ट पॉईंट सी वर आला, हा ऑब्जेक्ट पॉईंट सी पर्यंत आला, तर याची हाईट काय राहिली, 10-15 मीटर राहिली असेल का, 0 राहिली असेल ना, ग्राउंडवर आला ना आता तो. ठीक आहे. तर याची हाईट सध्या काय झाली आता 0, कारण की तो ग्राउंडवर आला तो ऑब्जेक्ट. म्हणून आता पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच, आणि हाईट आता इथे 0 आली म्हणून 0. तर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आली होती आता, एम जी एच, आणि पोटेन्शियल एनर्जी 0, कारण की ग्राउंडवर पोहोचला तो बॉल. आता त्याच्यामध्ये एनर्जी पोटेन्शियल संपली. म्हणून टोटल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच. हा आला आपला तिसऱ्या कंडिशनचा फॉर्म्युला. समजलं, हा आला तिसऱ्या कंडिशनचा फॉर्म्युला. तर ह्या सॉल्व्ह करण्यामुळे पहा, पहिले एक ऑब्जेक्ट घेतला आपण, तो ए पॉईंटवर होता, तो सी पॉईंटपर्यंत आला, एवढ्या हाईटपर्यंत होता तो. हाईट एच होती,
ग्राउंड म्हणजे सी, पॉईंट होता ए जिथं बॉल होता, इनिशियल वेलोसिटी त्याची 0 राहणार आणि एच एवढ्या हाईटवरून किंवा एच एवढा डिस्प्लेसमेंट म्हणू शकता तुम्ही, कारण की तो डिस्टन्सच आहे. आपण मनाने एक पॉईंट बी घेतला का बा या मिडल पॉईंट म्हणा कोणता एखादा मधातला कुठला तरी एखादा पॉईंट जो एक्स हाईटपर्यंत आहे, तर ह्याची हाईट नक्कीच एच मायनस एक्स होणार. पहिल्या कंडिशनला आपण बघितलं का कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती होती, तर टोटल एनर्जी दोघांची प्लस केल्यानंतर mgh व्हॅल्यू आली. बी पॉईंटवर दुसऱ्या कंडिशनला आपण पाहिलं का बी पॉईंटवर त्याची एनर्जी किती राहणार, तर ते सुद्धा टोटल एनर्जी किती आली, mgh आली. आणि सी पॉईंटवर तो ऑब्जेक्ट आला, पूर्ण रेस्ट पोझिशनवर झाला, आता तो ग्राउंडवर टेकला, तर त्याच्यामध्ये एनर्जी किती होणार, तर ते किती आली, mghच आली. तीनही कंडिशनमध्ये व्हॅल्यू टोटल एनर्जीची mgh आणि mgh सारखीच होती, म्हणजे सारखीच आहे. याचं मिनिंग काय का बॉल ए वर जेव्हा होता, बी वर जेव्हा होता, सी वर जेव्हा होता, तेव्हा त्याच्यामध्ये सारख्याच प्रमाणात एनर्जी होती. मग त्याची स्पीड कमी असो जास्त असो काही असो, त्याच्यात एनर्जीचं क्वांटिटी हे सारखीच होती. तर याच्यावरूनच आपल्याला माहीत होते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कन्वर्ट्स इनटू वन फॉर्म टू अनदर. समजलं. तर अशा प्रकारे टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज रिमेन्स द सेम, ते कधीही चेंज होत नाही. नंतर आहे पॉवर. पॉवरचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे का सपोज राजश्री, यश अँड रणजित हे एका छोट्याशा टेकडीवर जायचं आहे तिघांनाही. राजश्री हे कारनं जात आहे, यश हा सायकलनं जात आहे आणि रणजित वो पैदल जात आहे. तर यांच्यामध्ये सर्वात पहिले कोण पोहोचणार, तर नक्कीच राजश्री पोहोचणार, कारण की ते कारनं चालली. कॅन युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन, तुम्ही जेवढ्या फास्ट स्टेअर्स सीड्या पायरी चढू शकता तेवढ्या फास्टमध्ये तुमचे पप्पा चढू शकतात का, नाही. विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ द बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर, एक वरची घराच्या वर एक पाण्याची टाकी, आता तुम्ही बकेटनं लवकर भरू शकता का इलेक्ट्रिक मोटरने, तर नक्कीच मोटरने भरू शकतो आपण. तर याच्यामध्ये काय, या सर्वांचं सर्व कामे करू शकतात. तुमचे फादरही लॅडर स्टेअर चढू शकतात, तुम्ही चढू शकतात. पाण्याची टाकी बकेट नाही भरू शकते, मोटर नाही भरू शकते, आणि हिलवर कारनेही पोहोचू शकतो, सायकलिंगनेही पैदलही पोहोचू शकतो. पण इथे महत्त्व कुणाला आला, वेळेला महत्त्व आला. काम तर सर्वच करणार आहे, पण वेळ कुणाला कमी लागतो त्याला महत्त्व आहे, आणि त्यालाच म्हणतात पॉवर. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन, किती वेळेमध्ये वर्क होत आहे त्याला म्हणतात पॉवर. जेवढ्या कमी वेळेमध्ये वर्क होत आहे तेवढं जास्त पॉवर, जेवढ्या जास्त वेळेमध्ये वर्क होत आहे तेवढं कमी पॉवर. सो पॉवर इज वर्क अपॉन टाईम, P इज इक्वल्स टू W अपॉन T. SI सिस्टीममध्ये वर्क जाऊल होते, वर्कचं युनिट जाऊल आहे, आणि टाईमचं तर आपल्याला माहीत आहे सेकंद आहे, जाऊल पर सेकंद, म्हणजे पॉवर इज इक्वल्स टू जाऊल पर सेकंद. इन द इंडस्ट्रियल सेक्टर जाऊल पर सेकंड इज वॅट, याला वॅट म्हटलं जाते, म्हणजे 1 वॅट इज इक्वल्स टू 1 जाऊल पर 1 सेकंड. पण इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये हा युनिट खूप लहान आहे, म्हणून आपण हॉर्स पॉवर यूज करतो, आणि हॉर्स पॉवर म्हणजे 1 हॉर्स पॉवर इज 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर इज 746 वॅट. ठीक आहे. आणि कमर्शियल यूजमध्ये किलोवॅट यूज करतो आपण, म्हणजे आपल्या मीटरमध्ये तुम्ही बघितलं लाईनच्या तर त्याच्यावर किलोवॅट लिहिलेलं असते, किलोवॅट पर आवर, तर किलोवॅट आवर लिहिलेलं जाते. तर 1000 जाऊल वर्क जर एका सेकंदमध्ये होत असेल तर त्याला 1 किलोवॅट पॉवर असं म्हटलं जाते. म्हणजे 1 किलोवॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10⁻⁶ जाऊल. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिसिटी हे किलोवॅट पर आवरमध्येच यूज केले जाते. एवढी जेवढी एनर्जी आहे त्याला 1 युनिट म्हटलं जाते आपल्या मीटरच्या भाषेत. 1 युनिट जळालं म्हणते तर ते युनिट हे वाला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला लेसन होता.
याच्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहे 2. हे थोडेसे आपण फास्टमध्ये पाहून घेऊ. का स्वराली 20 सेकंड्स घेते एक बॅग घेण्यासाठी. कोणता 20 किलोवाला आणि 5 मीटर हाईटपर्यंत ती उचलते. तिला न्यायचं आहे तर तिला किती पॉवर लागेल. तर फोर्स इज इक्वल्स टू mg 20 × 9.8 म्हणजे फोर्स लागला तिला 196 न्यूटनचा. आता वर्क झाला स्वरालीने तर काय केलं असेल तिनं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट 196 × 5 980 जौलचा वर्क डन केला तिने. आता पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाईम. तर 980 अपॉन 40 कारण की इथे 40 सेकंड्स 20 सेकंद म्हणजे 20 सेकंड्स दिलेला आहे कॅरी करण्यासाठी. तर 24.5 वॅट. दुसरा एक्झाम्पल आहे. अ 25 वॅट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज फॉर 10 hours एव्हरी डे. रोज 10 तास एक 25 वॅटचा इलेक्ट्रिक बल्ब जळतो. तर किती इलेक्ट्रिसिटी तो कन्झ्युम करेल एका दिवसात. तर पॉवर आहे 25 वॅट. वर्क डन केला त्यानं 0.025 किलो वॅटचा. तर एनर्जी पॉवर इंटू टाईम कारण की पॉवर इज एनर्जी अपॉन टाईम. याला कन्वर्ट केलं तर एनर्जी पॉवर इंटू टाईम 0.025 × 10 म्हणजे एनर्जी आली 0.25 किलोवॅट आवर. ठीक आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला डेली लाईफवाले दिलेले असतात. त्याच्यावरून तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल हे सॉल्ड एक्झाम्पल वेळोवेळी तुम्हाला दिलेलं काय आहे गिवन तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज करता आणि शेवटचा आन्सर कसं काढता हे याच्यासाठी सॉल्ड एक्झाम्पल लिहत राहणे किंवा प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यावरच मग एक्झरसाइजमधले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. तर इथे आपला दुसरा लेसन संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि शेअर जरूर करा मित्रांमध्ये. आणि सबस्क्राईब करण्याचं तर कसंच विसरू नका कारण की पुढचे व्हिडिओ मी टाकले तर सबस्क्राईब जर तुम्ही केलं तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर माहीत होते. म्हणजे मग सर्च करण्याची जरूरत राहत नाही. डायरेक्ट माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाते. ओके बाय.